सगळ्यांक नमस्कार. आमचे बरोबर आसा आमचे पार्टीचे प्रेसिडेंट ॲडव्होकेट अमित पालेकर. पयले सुवातेर तुमकां आनी तुमच्या माध्यमाच्यान सगळ्या गोंयकारांक दत्त जयंतीची शुभेच्छा. आयच्या एका अशा बऱ्या दिसा आज दोन बरे पॉलिटिकल लिडर आम आदमी पक्षाक जॉईन जाता. यंग लिडर्स ज्यांनी खूबशी समाज सेवा केल्या आणि आम आदमी पक्षाचें काम पळोवन तांकां दिसता की आमच्या प्लॅटफॉर्माच्यान ही समाज सेवेचें काम फुडें व्हरचें म्हणून. पयली सुवातेर आमचे बरोबर आसा बाब बिनू गावडे. ते वेरे वागुर्मे पंचायतीचे एक्स सरपंच जावन आसा. तशेंच भारतीय जनता पार्टीचे ST मोर्चाचे जनरल सेक्रेटरी जावन आसा 5 वर्सां. आणि सध्या सावय क्रिकेटर्स स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबाचे प्रेसिडेंट आसा. सो तांचें हांव स्वागत करता. तशेंच दुसऱ्या सायडीक आमचे कडेन आसा मॅडम प्रगती संदीप पेडणेकर. तुमी तांचें नांव आयकलांच आसतलें. सोशल वर्कर आसा, पॉलिटिकल लिडर आसा. तशेंच गोमंतक भंडारी समाज महिला एक्झिक्युटीव आसा, ती बार्देस तालुक्याची ती प्रेसिडेंट आसा. तांचें हांव स्वागत करता आणि मागता की आमच्या प्रेसिडेंटाक तांकां आम आदमी पक्षाचे शॉल घालून रीतसर तांचे पार्टीन एंट्री करची. मातशें कॉंग्रॅच्युलेशन. बाब बिनू गावडे, कॉंग्रॅच्युलेशन. वेलकम. तुम्ही किती मॅडम लेडीज फर्स्ट. मॅडम नमस्कार. सगळ्यांक पयली शुभेच्छा दत्त जयंतीचे. आज हांव प्रगती संदीप पेडणेकर. समाज सेवा कसली लोकां कडेन पावतले जाल्यार पॉलिटिकली तेकाची गरज आसता आणि आज म्हाका परत एकदां आम आदमी पार्टीन हो तेको दिल्लो आसा. हांव तांकां थँक्यू म्हणटा. तशेंच म्हाका परत एकदां लोकां कडेन पावपाक, लोकांची सेवा करपाक हांव फुडें सरलेलें आसा. तेन्ना आय वील डू माय बेस्ट. तशेंच सो जय हिंद, जय गोंय. थँक्यू. नमस्कार. माझं नाव मीनू गोविंद गावडे. आज या माचेर आमच्यामध्ये उपस्थित आम आदमी पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित पालेकर सर, वाल्मिकी सर आणि आत्ता नवीन जॉईन झालेले आमचे मिस मॅडम पेडणेकर आणि तुम्ही सगळे पुढे प्रेस, माझे भाव बंधुभाव, तुमच्या सगळ्यांना परत एकदा नमस्कार करता आणि दत्त जयंतीची तुमकां सगळ्यांक परबी दिता. हांव ह्या पक्षाक जॉईन आयच्यान जालो. आम आदमीचे पक्षाचें काम पळोवन फुडें सरलो. हांव ज्या खंयच्या पक्षान आशिल्लो तो म्हाजो पास्ट, आजच्यान म्हाजो प्रेजेंट म्हाजें हें जालें, सुरवात जाली आनी ह्या पक्षाक हांव सामको नेटान काम करून म्हाका जे फुडें एक संदी दिल्या तेंच्यांनी त्या हेच्या हांव सोने करपाचे प्रयत्न करतलो. आनी आम आदमी पक्षाचे आनी आमचे पदाधिकारी आसा तेंच्या सगळ्यांच्या आदारान हांव हें काम आम आदमी पक्षाचे फुडें व्हरतलो. इतलेंच सांगून म्हाजे 2 शब्द सोंपयता. देव बरें करूं. कितें प्रश्न आसा? भितरले भितर हे म्हणटकच हे आसतात न्हू, मतभेद, इंटरनली मतभेद असतात न्हू, ते आता आमचे क्लियर जाल्ले आसा आणि हांव परत आयिल्ले आसा. किती मतभेद काँग्रेसीन येते का आपण? ना, इंटरनली आमचे मतभेद असतात. हांगाच पळय कशें आसा आज. नो नो पयली एक नाही कशें आसा. नाही ह्या प्रश्नाचें उत्तर हांव दिता तुमकां. एक पार्टीचो प्रेसिडेंट, पार्टीचो अध्यक्ष म्हणून जे कोण फाटल्या 3-4 वर्सां भितर पार्टीच्यान कांय गोश्टी, कांय नाराजी असल्या कारणान जे गेल्ले, तांच्या जे भितर जेनेरीक आसा ते तातूंत भितर आम आदमी पार्टी सदांच आशिल्ली. सो आमी सगळे जे आमचे कार्यकर्ते आसा, सगळे जे कार्यकर्ते जे आमचे कडल्यान पयसूय गेल्ले कांय कारणा खातीर तांचे कडेन आमी फाटले 3-4 म्हयन्याले संवाद साधला.
आणि जिल्हा पंचायतीचे इलेक्शनाचे निमित्त येवन आमी सगळ्यांक परत आमच्या पार्टी भितर परत घेतल्यात. आणि तातूंत भितर जे आज नवे कोण जॉईन जाले तुमी पळयला आसतले, साऊथ गोवा आसूं किंवा नॉर्थ गोवा आसूं, उत्तर गोंय दक्षिण गोंय ह्या दोनूय जाग्यांचेर आज वेगवेगळ्या गांवां भितर वेगवेगळ्या जिल्हा पंचायत सेगमेंटा भितर आमकां वेगवेगळे लोक जॉईन जायत आसा, इन्क्लुडींग आज तिसवाडीन ज्या जॉयनिंग जावपाच्यो आसा हाजे फुडें त्योय आसतल्यो. आमी नवे कार्यकर्तेय जोडल्यात. आमी म्हाका दिसता आमचीच एक पार्टी आशिल्ली, आम आदमी पार्टी एकूच पक्ष असो आशिल्लो जाणी बिनधास्तपणे हे इलेक्शन समोर वचपाचो जो फुडाकार घेवन पयले लिस्ट दिल्ले, अजून पर्यंत म्हाका दिसता आमचे लिस्टा पर्यंत अजून कोण दुसरी पार्टी पावना. तेन्ना अजुनूय आमचे जॉयनिंग जावपाचें आसा. एक फाल्यां 2-3 दिसां भितर आनी कोण लोक नवे आमकां जोडले. आम आदमी पार्टीचे गोंयांत जें काम चल्लां, ज्या तरेन आमी, म्हाका सांगपाक एक व्हड खोस दिसता की आमी गोंयभर फाटल्या 3 ते 4 म्हयन्या भितर 800 कॅम्प केले आनी 20,000 लोकां पर्यंत आमची जी सेवा आसा, मेडिकल फॅसिलिटी आसा, फ्री मेडिसीन, फ्री डॉक्टर जी फॅसिलिटी आसा ते आमी लोकां कडेन पावयले. आनी तातूंतल्यान एक लोकांचे हे आसा की हे काम करता आनी ताका लागून लोक आमकां जोडटा. तांचे बरोबर आनी लोक येवपाचे आसा, तेय जोडले. तांचे कार्यकर्ते आसा, आज आमी फक्त तांचे लिडर म्हणून परत तांचे स्वागत केला. ते तर आमच्या फॅमिली भितर आज आयिल्ले आसा. तुमचे बाकी कितें प्रश्न आसा? हे म्हाका सांगता ते झेडपी कॅन्डिडेट असले की फाटले फाटी कोणीचो जॉईन जालो तो झेडपीचो कॅन्डिडेट जालो. पण कशें आसा, पार्टीचे जे कॅन्डिडेट डिसिजन आसता ते पार्टी जी एक्झिक्युटीव कमिटी आसा ती सगळें डिसिजन घेता. आनी आज जर आमकां प्रगतीच्या रुपान जर एक बरो कॅन्डिडेट मेळटा जे सामाजीक कार्य करत आसा, तांणी खंयच काम कमी केलें ना. आमी भारतीय जनता आमचे निल्ला आसूं किंवा वेरे आसूं, आमी ताचें काम पळयलां, ताच्या घोवाचें काम पळयलां, ताचे फूल फॅमिलीचें काम पळयलां. ताची चली आसा हू ऑल्सो डज लॉट ऑफ सोशल वर्क. मागीर ते समाजाचें कार्य आसूं किंवा सामाजीक कार्य आसूं, प्रत्येक कार्यान ती फुडें आसा. आनी वायट कांयच ना, कसलो ब्लॉट ना, कसलो क्रिमिनल रेकॉर्ड्स ना. जाल्यार वॉट इज रॉंग इन गिवींग दॅट टिकेट टू हुएवर दॅट कॅन्डिडेट इज? आय डोंट थिंक आमी जे दिल्या कॅन्डिडेट्स तुमी तांची सगळ्यांची नांवां काडून पळयली, तांचो कॅरेक्टर काडून पळयलो, तांचे कार्य काडून पळयले, जाल्यार आमी लोकां मदले लोक दिल्या. म्हणजे जे सामान्य नागरीक आसा तांकां आमी कॅन्डिडेट म्हणून दिला आनी ते लोकां मदीं आज पावल्याय. आज म्हाका दिसता आमची एकूच पार्टी अशी आसा जांचो आज लोकां कडेन ऑलमोस्ट फूल कॉन्स्टिट्युएन्सीन भोंवून जाल्लें आसा. आमी जे आतां नवे कॅन्डिडेट दिले तांचें कार्य सुरू जाल्लें आसा, आमचे कार्यकर्ते लोकां कडेन पाविल्ले आसा. आनी वी हॅव टेकन दीस इलेक्शन व्हेरी सिरियसली अँड वी वील डू वॉट एवर दॅट इट टेक्स टू डिफीट करप्ट भारतीय जनता पार्टी. आनी थोडो तरी बदल गोंयांत आमी हाडपाची जी सुरवात केल्या 2027च्या मेरेनची वाटचाल, तातूंत भितर जॉईन जावपाक प्रत्येक जो व्यक्ती आमच्या कामान बिलीव करता तो इफ दॅट पर्सन इज वेलकम टू जॉइन आवर पार्टी. आसा की तुम्ही बीजेपी डिफीट करतले म्हणजे जेन्ना पंचवीस इलेक्शन जातले तेन्ना म्हणटले की अलायन्स आसा जाल्यार बीजेपी डिफीट जातली, जाल्यार वोट परत शेअर जातले, वोट डिस्ट्रीब्यूट जातले. सो आता परत अलायन्स पळयत ना, सगळे आपलो कॅन्डिडेट इकले. पण एक गजाल लक्षात दवरपाक जाय की आम आदमी पार्टीन स्वता फुडाकार घेतिल्लो लोकसभेच्या इलेक्शना वेळार अलायन्स घडोवन हाडपा खातीर आमी सॅक्रिफायस केल्ली, आमी कॅन्डिडेट अनावन्स केल्लो तो फाटीं घेतिल्लो. आनी हे करता आसतना आमी एकूच विचार केल्लो की भारतीय जनता पार्टीचो जो भ्रश्ट सरकार आसा ताका खंय ना खंय तरी डिफीट करपाक जाय. आज परिस्थिती वेगळी जाली अशें हांव म्हणना एक्झॅक्टली, पण आज अशी परिस्थिती आसा की ज्या तरेन युतीचे धर्म कांय पक्षांनी पाळपाक जाय आशिल्ले ते पाळूना. आज इलेक्शनाचे फॅग एंड आससर म्हाका दिसता वी कॉल एल्डर ब्रदर, काँग्रेसाक आमी एल्डर ब्रदर म्हणटाले आमच्या हातूंत भितर, पण आज एल्डर ब्रदर खंय गायब जाला आमकांय खबर नाशिल्लो. अशा वेळार वाय टू बी पार्ट ऑफ एन अनरियलिस्टीक untrustworthy alliance and then again go to elections unprepared. So आम्ही प्रिपेर्ड जावन इलेक्शना समोर गेल्या आनी म्हाका दिसता कांयच चूक ना. आज लोक विटल्यात, आज गोंयकार विटल्यात, आज जे सामान्य नागरीक आसा तो विकल्यात. करप्शन आसूं, जॉब स्कॅम आसूं, प्रत्येक पावड्याचेर आज जे करप्शन जाला, आमी चिंतता की लोक खंय ना खंय तरी एक चळवळीचो पार्ट जातले, एक क्रांती घडून येतली. आणि ती क्रांती जर घडून येतली जाल्यार एक वेगळो विचार करचो पडटलो. अँड दॅट थॉट प्रोसेस हॅज टू बी व्हेरी रियलिस्टीक, दॅट थॉट प्रोसेस हॅज टू बी व्हेरी ऑनेस्ट. अँड आय थिंक आम आदमी पार्टीन तो ऑनेस्ट थॉट प्रोसेस धरून फुडें सरल्या. वी आर होपिंग दॅट आज आमी कॅन्डिडेट दिल्यात ते लोकां मदले कॅन्डिडेट,
ते सामान्य नागरीक आमी लेगसी फॅमिली लेगसी चलोवना. आमी म्हज्या आवयक, म्हज्या भयणीक, म्हज्या बायलेक टिकेटी दिवना. आमी ज्यो टिकेट दिल्या गोंया भितर त्यो जो कार्य करतालो त्या गांवा भितर ताका दिल्ल्यो आसा आनी फुडले जे आमचे उमेदवार आसतले ते तशेंच आसतले. त्या भायर आमकां कांय जे ऑर्गनायजेशन आसा गांवांतले तेय अप्रोच जाल्यात आनी तांणी आमचे कडेन एक रिक्वेस्ट केल्या की कांय जाग्यांचेर घालूं नाका कॅन्डिडेट, आमकां तुमी सपोर्ट दिया म्हणून. तोय विचार आमी चलयला आनी फाटले एक 24 वरां भितर आनी खुबशे डेव्हलपमेंटूय जाल्या जाचे बद्दलूय आमी एक विचार चलयला. सो गोंया खातीर जे बरें आसा, गोंयचे जे आज जे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार दिल्ले आसा खंय ना खंय तरी फॅमिली लेगसीच आसा, तीच चल्ल्या आनी तांय आमकां हें कळना की तांणी आपल्या कांय लोकांचे काटेय काडल्या म्हणून. सो बेसिकली भारतीय जनता पार्टी इज प्लेइंग एब्सोल्यूट हार्डकोर पॉलिटिक्स इन जिल्हा पंचायत when devolution of power to a common person is what we are looking for. म्हणजे सामान्य नागरिकापर्यंत कशे तरेन एक राजकारण पावचे, डेमोक्रेसी पावची, हे जिल्हा पंचायतीचो उद्देश आशिल्लो. पण तो खंय ना खंय तरी भारतीय जनता पार्टीन आज डिफीट केला आनी वी आर ट्रायंग टू ब्रिंग इन दॅट चेंज. लेट्स होप पीपल गेट कन्विन्स दॅट की हे लोक कितें तरी वेगळो बदल करून हाडटले म्हणून. लोक असतात ज्यांका तुका सांगला की कॅन्डिडेट घालचे न्हू, सो तितून आज जी किंवा गोवा फॉरवर्ड आसा नाही पळय कशें आसा, आरजी गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेस पक्ष एकत्रीत येवन तांणी एक वेगळें कितें करपाचो प्रयत्न केलो अशें म्हणना. हांव प्रयत्न केल्लो जाल्यार एक टायम बसून जावंक जाय आशिल्ल्यो कांय गजाली. पण खंय ना खंय तरी वेन वी स्पोक अबाउट दीस ग्रँड अलायन्स ऑर वॉट दे कॉल्ड एज ग्रँड ऑपोजिशन अलायन्स, ताजे उलोवण्यो जावच्या पयलीं कोणी कॅन्डिडेट घाल्ले, दुसरी पार्टी म्हणपाक लागले आमचे कडेन चिटींग केली, तिसरी पार्टी उगीच आसा. सो अशा वेळार हाव डू यू ट्रस्ट दीस अलायन्स टू एक्चुअली फायट बीजेपी? दॅट्स अ फर्स्ट क्वेश्चन विच आय थिंक एवरी वन नीड्स टू आन्सर. सेकंडली, हे जर सगळ्या पार्टींक कळटाले की आमी सगळे जे डिफरन्सीस आसतात कुशीक धरून एका टेबलार बसपाक जाय म्हणून, जाल्यार हो विचार इलेक्शनाक 20 दीस उरल्या म्हणल्यार जायना. हो विचार आसपाक जाय एक 4 म्हयन्या पयलीं येवपाक जाय आशिल्लो. तो खंयच आयलो असो दिसलो ना. आनी आज आमी जे डिसिजन घेतला, डोंट यू थिंक इट्स अ वायज डिसिजन? आय आस्क पीपल ऑफ गोवा, आज 17 दीस उरल्या इलेक्शनाक एंड अलायन्स इज बींग डिस्कस्ड. खंयचे सीट कितें काय ना. आज आरजीन आपले सीट अनाउन्स केल्या, गोवा फॉरवर्डान ऑलरेडी एक काम सुरू केल्लें, अनाउन्स केल्लें. काँग्रेस पक्षान 9 काय 8 नो कितें केलां, तांचें कितें चल्लां तें म्हाका खबर ना. दॅट इज देयर प्रॉब्लेम. बट वी हॅव put the first step forward to come out with clean candidate जे आमी दिल्या, काम करपी कॅन्डिडेट्स दिल्या. आमी स्वता पार्टीन गोंयभर काम सुरू केलां. आमच्या दोन्ही आमदारांनी जे काम केलां तेय लोकांनी पळयलां. ताजी पावती खंय ना खंय तरी आमकां लोक दितले अशें दिसता. आमी आतां एक अशें घडटा तें पळया न्ही, ज्या हातल्यानूय जर कांय लोक शिकना, जे फाटल्या 8-10 दिसां भितर घडला तातल्यानूय जर कांय लोकल पार्टीज ज्यो आसा ते जर कांय लेसन्स शिकना जाल्यार वॉट कॅन आय से? गॉड ब्लेस दत्त मागता दत्त महाराजा कडेन की तांणी बरी बुद्ध दिवची. सेंट फ्रांसीस झेवियराचे काल आमचे फेस्त जाला, गोंयच्या साहेबा कडेन मागता की तांणी बरी बुद्ध दिवची. कारण ज्या लोकांनी देव विकलो तांणी आज गोंय विकला. सो आज उरलां तें गोंय सांबाळपाक जाय जाल्यार जर फुडें वेगळो विचार करचो पडलो जाल्यार तो करपाक आमची तयारी आसा. पूण ती तयारी अशी तर नासता की ऑनेस्टी आसपाक जाय. जे हात तो फुडें काडटा तो हात मिठी मारपाक आसपाक जाय, न की ओडून तुका सकयल उडोवपाक आसपाक जाय. आनी खंय ना खंय तरी गोंय म्हटले की लोक विटला म्हणून, पण कोणाचेर विटला? काँग्रेसीचेर विटला की बीजेपीचेर विटला? भारतीय जनता पार्टीचे लोक विटल्याच. पण आजकाल जे फाटल्या 8-10 दिसां भितर राजकारण जालें ताकाय लोक विटल्या. दॅट इज अ फ्रस्ट्रेशन दॅट पीपल आर बिल्डिंग की कित्याक हे लोक समजना काय म्हणून. See, you see the kind of politics that has happened. I don't know whether which party is of which team काय म्हणून कळत ना. अलायन्स पार्टनर कोण कोणाचे ते, ही परिस्थिती आसा. हांव डायरेक्ट कोणाचेर आरोप करना. आमचो हेतू आसा की क्लीन पॉलिटिक्स दिवपाची. लेट्स टॉक अबाउट पॉझिटिव्ह पॉलिटिक्स which we have done. We have given people and we have given candidates who are common people and who can work for you. They have no intentions of indulging in corruption. आज आमचे काही कॅन्डिडेट असे आसा की सामान्य महिला, आमची म्हाका दिसता मोर्जेची कॅन्डिडेट, such a hard working lady. If you see her, there are so many, they are also hard working. ते आज आमच्या पार्टी भितर आयले. असे कितलेशेच कॅन्डिडेट आसा. म्हजो चिमलची कॅन्डिडेट आसा, शी हॅज बीन डुईंग सोशल वर्क. जे क्रिस्टिना बाय आसा तें,
शी हॅज बीन डुईंग सोशल वर्क. वी हॅव चोजन समबडी फ्रॉम दॅट सोशल फील्ड. अशें न्ही की पॉलिटिक्स करूंक जाय म्हणून पॉलिटिक्स करपाची. म्हज्या आवयकूय हांव बसूंक शकतालो, लोक म्हाका आयले म्हजे कडेन, पण वी हॅव बिलीव्ड इन नॉन लेगसी पॉलिटिक्स अँड वी हॅव बीन स्पीकिंग अबाउट इट अँड वी हॅव गिवन दोज कॅन्डिडेट्स. वी आर ओनली होपिंग की एकदां आमचेर विश्वास करून पळया. आमी लोकांकडे एकूच गोष्ट मागता. आज भारतीय जनता पार्टीचे जे वोटर आसात तांचे कडेन एकूच गोष्ट हांव मागता की पगार पडलो आनी पगाराचो लास्ट दीस 30 दीस सोंपसर बॉल्सान कितले उरता ते पळया. जातल्यान तुमच्या भुरग्यांचे कितें घडटा ते पळया. स्कुलाचे फीज कितले वता ते पळया. बाजारान गेले की तेलाची तेल, गंव, सादे तांदूळ आनी दाळ हाजी परिस्थिती कितें जाली ती पळया. एकदां तो सिलिंडर पळया घरान आसता तो सोंपलो की टेन्शन येता परत 1000चो आनी दुसरो घेवचो म्हणून. आनी ते 3 सिलिंडर फ्री मेळपाचे आशिल्ले पळय ते खंय पावले ते पळया आनी विचार करा. कारण जे तांदूळ हांव खाता तेच तुमी खाता. भारतीय जनता पार्टी आसा म्हणून तुमकां ते वेगळे येना. सो जे सामान्य गोंयकार आसा तांचे कडेन एकूच कळकळीची विनंती की एकदां आपल्या रांदचे कुडीन वचून डबे उगडून पळया कितें उरला ते. एकला आपल्या बँकेन वचून पळया कितली सेवी उरल्या काय म्हणून तुमच्या बँके भितर. एकदां आपल्या भुरग्याक विचारून पळया की गोंयचे उरला ते तुमी वाचोवपाक जाय काय म्हणून तुमी आमकां पळयता काय म्हणून. काय हे करप्शन सोसून सोसून परत हांकां जर निवडून दिवपाचें आसा लोकांक जाल्यार वॉट कॅन आय से मोर. आय कॅनॉट से मच मोर दॅन दीस. आम आदमी पार्टी आणि आरची अलायन्स जावंक शकता अजून पासून ते पळय जाल्यार ते जाला पळय तुमचे जावंक शकता. इट इज टू लेट नाव टू डिसायड अबाउट अलायन्सेस एज फार एज जिल्हा पंचायत इज कन्सर्न. पूण आमी सदांच आमचे मन, आमचे काळीज आनी आमचे जी मिटी आसा ती सदांच उगडी दवरल्या. आमी वी आर ऑलवेज विलिंग टू डू वॉट एवर इट टेक्स टू ब्रिंग इन दॅट चेंज. बट एट दिस स्टेज 17 दीस उरला आसतना आमचे बाकीचे कॅन्डिडेट्स ऑलमोस्ट फायनलायज झाल्या आनी कांय जाग्यांचेर वी आर गोइंग टू अनाउन्स सपोर्ट टू सर्टन कॅन्डिडेट्स वीच वी आर गोइंग टू डू. सो ते तुमी कळटले फुडल्या 2-3 दिसां भितर जे कितें आसा ते घडटले. पूण आज अशी परिस्थिती आसा जाणी हात वयर केले, जाणी एकामेकांक मिटी मारल्यो, तांणीच आज एकामेकांच्या अगेन्स्ट कॅन्डिडेट घाल्या. सो डू यू वॉन्ट मी टू ट्रस्ट दीस कायंड ऑफ एन अलायन्स एज ऑफ नाव? नो, सर्टनली नॉट. बिकॉज फाल्यां खंय कॉम्प्रोमायज, कसली कॉम्प्रोमायज जाली ती, कसले अलायन्स जाले. आय डोंट सी एन आन्सर टू दॅट इन दॅट सिच्युएशन. जस्ट एक आमचे इतर पदाधिकारी फोटो खातीर मातशे डॉक्टर विभास पूजन या तुम्ही या मान्युअल प्लीज कम.